नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत गावरान अंड्याची भुर्जी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे अंडा भुर्जी बनवण्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेत बारीक, थोडीशी कोथिंबीर, एक छोटा टोमॅटो बारीक करून घेतला आहे, 4 अंडी, गरम मसाला आणि मिरची पावडर। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अंडा भुर्जी करण्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये घालूया 2 ते 3 चमचे तेल। तेल चांगलं गरम झालं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया कांदा आपण चांगला 2 ते 3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग सोनेरी होईपर्यंत आपण याला 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। बघा 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि कांदा पण आपला चांगला भाजला आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि चांगलं मिक्स करून घेऊया। टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा। टोमॅटो चांगला 2 मिनिटभर परतून घ्यायचा। टोमॅटो कांदा आपला चांगला परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत गरम मसाला, लाल तिखट। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिनिटभर चांगलं याला मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। मसाले आपले चांगले परतून झाले आहेत। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 4 अंडी फोडून। मी इथे 4 अंडी वापरलेली आहेत। अंडी फोडून झाले आहेत। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया। 4 ते 5 मिनिट भर आपण ही अंडी चांगली शिजवून घ्यायची आहेत। परतून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे गावरान अंड्याचा वापर केला। दुकानातल्या अंड्यापेक्षा गावरान अंड्याची चव खूप छान असते। तुम्ही नक्की गावरान अंड्याची भुर्जी करून बघा। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। बघा आपली भुर्जी छान शिजलेली आहे। आता आपण ह्याच्यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। आपली चटणी शिजली आहे। बघा किती छान झाली आहे। तुम्ही सुद्धा नक्की अशी गावरान अंड्याची भुर्जी करून बघा, खूप छान लागते। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।